मुंबईच्या धमन्यांमधून काय वाहतं असं कुणी जर विचारलं तर डोळे झाकून उत्तर कुणीही देईल. मुंबईच्या धमन्यांमधून लोकल वाहते आणि नुसते वाहतेच नाही तर सोबत कोट्यवधी मुंबईकरांना आपल्या कवेत घेऊन धावते. त्याच लोकलचं केंद्रीय स्थानक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. या स्थानकात ट्रेन आली की या ट्रेनचा प्रवास इथेच समाप्त होतो हे अशी सूचना तुमच्या कानावर पडते. पण आता या सूचनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजी असा उद्घोष ऐकू यावा अशी मागणी करण्यात आली. अशी मागणी ही दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. या लोकलने प्रवास करणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या, सर्व भाषांच्या, प्रांतांच्या नागरिकांच्या कानावर जर महाराजांचं नाव, त्यांच्या नावाचा उद्घोष पडणार असेल तर त्याला विरोध असायचं काहीच कारण नाहीये. पण आश्चर्य याचं वाटतं की विधानसभा अध्यक्ष रेल्वे मंत्र्यांना भेटले पण त्यांना लोकलच्या समस्या त्यांच्या पुढे मांडाव्याशा वाटल्या नाहीत. लोकलमध्ये वाढलेली गुन्हेगारी त्यांना सांगावीशी वाटली नाही. स्टेशन बाहेरचा बकालपणा, अपुरे आरओबी, एफओबी, प्लॅटफॉर्मची लांबी, डब्यांची संख्या कशाबद्दलही चर्चा झाल्याचे ते बोलले नाहीत. मग या समस्या त्यांनी टाळल्या की त्यांना बोलाव्याशा वाटल्या नाहीत. असं असेल तर या समस्या बोलणार कोण, मांडणार कोण, सोडवणार कोण? या पुढे जाऊन जर उद्या इतर स्थानकात विविध घोषणांची मागणी पुढे आली तर त्याचं काय? शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा बकाल स्टेशन्स आणि ट्रेनमध्ये देणं हे भूषावह आहे का? जय शिवराय याचा अभिमानच आहे, पण त्या समस्यांचं काय? याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण, आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राज राजापूरकर आहेत आणि आपल्यासोबत कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे खजिनदार ॲडव्होकेट विशाल जाधव आहेत. आपण सुरुवातीला विशाल जाधव यांच्यापासून सुरुवात करूया, कारण सर्वसामान्य प्रवाशांचा रेल्वेने प्रवास करताना त्यांना काय अडचणी सामोऱ्या जातात, काय रेल्वेने प्रवास करणं म्हणजे किती दिव्य असतं, ह्या समस्या ते जाणून असतात. ॲडव्होकेट विशाल जाधव, आता आपल्या विधानसभा अध्यक्षांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे. स्वागतच आहे या मागणीचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार झालाच पाहिजे. पण रेल्वेच्या समस्यांचं काय? म्हणजे अध्यक्षांनी केंद्रीय मंत्र्यांकडे फक्त हीच मागणी करणं अपेक्षित आहे का? त्यांनी काय मागण्या करणं अपेक्षित आहे तुम्हाला? नमस्कार, मी विशाल जाधव. मॅडम, माझा आवाज येतोय का? हो, बोला बोला, तुमचा आवाज येतोय. मॅडम, मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वराज्याचे, शौर्याचे आणि लोककल्याणकारी प्रशासनाचे प्रतीकच आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जय भवानी जय शिवराय असा जयघोष करणे हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे मला वाटतं महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु शिवरायांचा जयघोष करताना शिवरायांच्या स्वराज्याची जी मूल्य आहेत ती रेल्वे व्यवस्थेत आणण्याची जबाबदारी आपण स्वीकारणार आहोत का नाही? आज रेल्वेमध्ये प्रवास करताना चोरीच्या घटना घडतायत, मारामारीच्या घटना घडतायत, महिलांची छेडछाड होत आहे, गर्दी, असुरक्षित डबे, अस्वच्छता, अनेक ठिकाणी हिंसक घटना घडताना दिसतात. जून 2026 मध्ये आपण सर्वांनीच पाहिलं, लोकलमध्ये एका तरुणाची निगृण हत्या करण्यात आली. हा सर्वांसाठी लोकलमध्ये प्रवास करताना चिंतेचा विषय बनलेला होता. जय शिवराय म्हणायला निश्चितच हवे, पण जय शिवराय म्हणणारा प्रवासी सुरक्षित असला पाहिजे. मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या 1512 हेल्पलाईनवर 2025 मध्ये सुमारे 36,000 तक्रारी आल्याचं वृत्त आहे. ट्रेनमध्ये जय भवानी जय शिवराय म्हणण्याची घोषणा झाली, हे स्वागतार्ह आहे, निश्चितच सगळ्यांसाठी अभिमानाचं आहे. पण त्याच ट्रेनमध्ये एखाद्या महिलेची छेडछाड झाली, प्रवाशांवर हल्ला झाला किंवा चोरी झाली तर त्या प्रवाशांच्या मदतीला किती मिनिटात आरपीएफ आणि जीआरपी पोहोचणार? याची हमी कोण देणार आहे की नाही? याची हमी रेल्वे प्रशासन घेणार आहे की नाही? याबाबत विधानसभेचे अध्यक्ष पुढाकार घेऊन काही प्रशासनाला काही सूचना करणार आहेत की नाही, किंवा त्याची काही माहिती घेणार आहेत की नाही, हे सर्व सामान्य प्रवाशांना अपेक्षित आहे. मला राज राजापूरकर पण दिसतायत. राजजी, तुम्ही या मागणीकडे कसं बघताय?
काही तांत्रिक अडचणीमुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. राजजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? काही नेटवर्क इश्यू दिसतोय. आपण पुन्हा एकदा थ्रू करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांना. अजित चव्हाण थोड्याच वेळात येतील या चर्चेमध्ये. जाधवजी, मला याच्यामध्ये एक प्रश्न असा विचारायचा आहे, आत्ता या क्षणाला रेल्वे समोर सगळ्यात मोठ्या समस्या कोणत्या आहेत? म्हणजे या समस्यांसह जेव्हा लोकल चालते त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या नावाची उद्घोषणा या बकाल ह्या समस्याने युक्त असलेल्या ट्रेनमध्ये भूषावह वाटतं का? प्रमुख समस्या कोणत्या वाटतात तुम्हाला? मुळात मॅडम, मला हे सांगावं असं वाटतंय की आज आपण छत्रपती शिवाजी महाराज ते ठाणे किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नवी मुंबई किंवा इकडे आपण मुंबई सेंट्रल म्हणा किंवा आणखी काही जर नावाजलेली स्थानकं बघितली तर तिथे काही अंशी थोड्याफार सुधारणा झालेल्या दिसतात. परंतु तुम्ही ठाण्याच्या पलीकडे आले, नवी मुंबईच्या पलीकडे गेले तर असंख्य समस्यांना रोज अनेक प्रवाशांना तोंड द्यायला लागत आहे. आम्ही रोज रेल्वेने प्रवास करतो, आम्ही असंख्य महिलांचे प्रश्न बघतोय, आमच्याकडे अनेक तक्रारी सुद्धा येत असतात. रोज वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. तुम्हाला सांगतो की महिलांना म्हणजे ज्या आपल्या काही नैसर्गिक काही सुविधा आहेत, ज्या तुमच्या स्वच्छतेच्या काही सुविधा आहेत त्या सुद्धा पुरवल्या जात नाहीयेत रेल्वेकडनं. आणि याबाबत अनेक वेळा तक्रारी करून, अनेक वेळा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून आज देखील ग्रामीण भागात कल्याण ते कसारा म्हणा, कल्याण ते कर्जत म्हणा, या भागामध्ये अत्यंत स्थानकांची बकाल अवस्था झालेली आहे. कंत्राटदार कामं करतात, त्या कामांमध्ये अतिशय हीन दर्जाचं काम केलं जात आहे. आजही तुम्ही, माझं तर प्रशासनाला म्हणणं आहे की आपण येऊन बघा या भागामध्ये काय अवस्था आहे. अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, गर्दी वाढते. प्रशासनाने आज मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, प्रशासन असेल, त्यांनी ग्रामीण भागामध्ये विकासकांना मुबलक अशा सोयी सुविधा दिलेल्या आहेत विकास कामे करण्यासाठी. परंतु त्या भागामध्ये गर्दीचं नियोजन कसं काय करणार तुम्ही? अपुरी जी दळणवळण व्यवस्था आहे त्यासाठी तुम्ही गर्दीचं नियोजन कसं करणार? आज कसाऱ्यावरनं ट्रेन सुटली की आसनगाव, खर्डी, टिटवाळा, खडवली या भागामध्येच एवढी गर्दी असते की दरवाजामधनं चढता येत नाहीये. महिलांच्या डब्यामध्ये अपुरी व्यवस्था आहे, महिलांची संख्या मोठी आहे, त्यांच्यासाठी फक्त एका ट्रेनमध्ये 3च डबे असतात. नाईलाज असतो त्यांना जेंट्स डब्यामध्ये चढून प्रवास करावा लागतोय. खूप अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. आणि छोट्या छोट्या कारणावरून आज आपण बघतो की छोट्या छोट्या कारणांवरनं भांडणांचे प्रसंग उद्भवत आहेत. ते रोखण्यासाठी प्रशासनाकडनं काही उपाययोजना केली जाणार आहे की नाही? शिवरायांचा जयघोष ट्रेनमध्ये घुमलाच पाहिजे, पण त्याहून महत्वाचे म्हणजे प्रत्येक प्रवाशाला ट्रेन मधून उतरताना मी सुरक्षितपणे घरी पोहोचलो असा विश्वास वाटला पाहिजे. हाच खरा सुराज्याचा अर्थ आणि हीच खरी अर्थाने शिवरायांना मानाचा मुजरा ठरेल असं मला वाटतं. आज मुंबई लोकल मधल्या जर मुख्य आपण समस्या बघितल्या तर मुंबई मधली क्षमतेपेक्षा जास्त भरून चाललेली लोकल ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे. मुंबईच्या लोकलच्या क्षमतेपेक्षा जास्त असलेली गर्दी म्हणजे मुंगी शिरायला पण जागा नसते पीक आवर्समध्ये मुंबई लोकलमध्ये. मी स्वतः लोकलने प्रवास करते. मुंबईच्या लोकलमधली वाढती गुन्हेगारी हा एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर लोकलमध्ये अक्षरशः खून झालेले होते, हत्या झालेली होती. ही एक आणखीन महत्त्वाची आहे. एका महिलेला एका पुरुषाने कमरेचा बेल्ट काढून मारण्यापर्यंत धावत्या लोकलमध्ये प्रकार गेलेले होते. असे प्रकार मुंबईच्या लोकलमध्ये घडतायत आणि आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनाला हे मुद्दे आणून देण्याऐवजी मागणी करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्घोषाची. स्वागत आहे त्या मागणीचं, त्याच्याबद्दल वाद नाहीये, पण ह्या समस्या आपण कधी नजरेस आणून देणार आहोत? राज राजापूरकर मला कनेक्ट झालेले दिसत आहेत. राजजी, आपण या मागणीकडे कसं बघताय? म्हणजे लोकलच्या समस्या एक बाजूला आणि ही मागणी एक बाजूला, तुलना कशी होऊ शकते? प्रायोरिटी काय असली पाहिजे? माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बोला बोला, आवाज येतोय. मुळात असं आहे नम्रता की छत्रपती जय शिवराय म्हणणं हे प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकासाठी, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. याच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाहीये, शंका नाही, आणि ती कोणाच्या मनामध्ये असता कामा नये. कारण जय शिवराय हे आपलं फक्त त्या ठिकाणी अभिमानाची भाग नाही, तर त्या ठिकाणी आपल्यासाठी तो एक सन्मान आहे आणि तो सर्वोच्च आहे.
पण विषय असा येतो की ज्या वेळेला या राज्याचे त्या ठिकाणी अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी रेल्वे मंत्री अश्विनी यांची भेट घेतात किंवा त्याच्याकडे हा असा प्रस्ताव पाठवतात, तर त्याच्या अगोदर त्या ठिकाणी ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या मुंबईमध्ये ते राहतात त्या मुंबईमधल्या लोकांची व्यवस्था लोकलमध्ये आपण अजून किती चांगली करू शकतो किंवा त्या ठिकाणी त्यातल्या ज्या काही सुविधा असतील सोयी असतील या अजून किती चांगल्या देऊ शकतो याच्यावरचा त्याचा जो भार असतो तो फार मोठा असला पाहिजे होता. कारण गेल्या काही दिवसामधल्या गेल्या काही काळामधल्या ज्या घटना आपण लक्षात घेतो म्हणजे अंबरनाथवरनं मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेच्या लोकलमध्ये कोयत्याने हल्ला करून त्याच्यावरती वार करून त्या प्रवाशाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, ही एक घटना ताजी होती. तर दुसरीकडे त्या ठिकाणी पावसामुळे दरवाजा बंद केला जात नाहीये हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्या निखिल नावाच्या एका तरुणाची चाकू भोसकून त्याची हत्या करण्यात आली. तिसरीकडे त्या ठिकाणी महिला प्रवाशांना बसायला जागा भेटत नाही म्हणून त्या महिला प्रवाशांनी आपसामध्ये भांडण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पेपर स्प्रे त्याच्यावरती मारला आणि त्या 4 महिलांना अटक पण झाली करून. म्हणजे हा काय प्रकार आहे की आपण एकीकडे दुसरीकडे ज्या ठिकाणी आपण आपल्या म्हणजे थोर पुरुषांचा त्या ठिकाणी आपण सन्मान करायचा भाग आपण त्या ठिकाणी ठेवतो, त्याच वेळेला आपण आपल्या त्याच महाराष्ट्रातल्या लोकांना सोयी सुविधा देण्यापुरते तरी आहोत का याचं पहिले आपण भान ठेवलं पाहिजे, आपण याच्यावरती काम केलं पाहिजे. हा एक भाग झाला. जर रेल्वे मंत्री अश्विनी यांची तुम्ही भेट घेता त्या ठिकाणी तुम्ही या सगळ्या गोष्टी ते करता आणि तुम्ही त्या ठिकाणी हा विषय तुम्ही नेता, तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की उद्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या मागण्या येतील, मग तुम्ही या सगळ्या मागण्या कशा पूर्ण कराल हा त्या ठिकाणी एक भाग येतो. त्यामुळे तिथे या खोलात जाता तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूमिका ठेवली पाहिजे ती म्हणजे ही की त्या ठिकाणी लोकलच्या फेऱ्या कशा वाढवता येतील, महिलांसाठी ज्या विशेष लोकल ठेवलेल्या आहेत त्याच्यामधल्या फेऱ्या कशा वाढवता येतील, यासोबतच त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरची गर्दी टाळण्यासाठी आपल्या अधिकाधिक सोयी सुविधा कशा आणता येतील हे आणि महिला आणि पुरुषांच्या डब्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशी ठोस पावलं उचलता येतील याच्यावरती त्या ठिकाणी जास्त फोकस असला पाहिजे. कारण की तुम्ही सत्ताधारी आहात, सत्ताधारी पक्षाचे तुम्ही नेते आहात, तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करू शकतो, महाराष्ट्र अपेक्षा करू शकतो, मुंबई अपेक्षा करू शकते. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रेल्वेची जी काही वाहतूक व्यवस्था आहे ती अधिक सुरळीत आणि चांगली करण्याच्या पाठीमागे तुमचा भर असला पाहिजे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. बरं राजी, याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की आता ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जय शिवराय उद्घोषणेची मागणी समोर आलेली आहे. उद्या असं होईल की अनेक स्टेशन्स आहेत ज्या बाबतीत अनेक भावनिक मुद्दे जोडलेले आहेत, तिथे वेगवेगळ्या घोषणांची मागणी समोर येऊ शकते. नाही, साहजिकच आहे की शेवटी प्रत्येकाच्या स्वतंत्र आचार आणि विचार दिलेले आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचा अधिकार देखील दिलेला आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाहीये. जय शिवराय म्हणण्याबद्दल मला काही त्याच्यामध्ये वाद वाटत नाही, कारण की मी स्वतः त्या ठिकाणी तुमचा एखाद्याने मला त्या ठिकाणी फोन केला आम्ही जय शिवराय म्हणतो, आम्हाला आदर वाटतो, अभिमान वाटतो आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीचा आदर आणि अभिमान वाटला पाहिजे. पण सातत्याने भारतीय जनता पक्षाचा जो काही विषय म्हणजे आम्ही पाहिलेला आहे तो कल म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव हे स्वतः आणि राजकारणापुरती वापरता यावं अशा प्रकारे त्यांची कायमची भूमिका राहिली आहे. नम्रता, मी तुमच्या आठवणी आणून देतो की काही वर्षापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये आले होते आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी या महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या लोकांचं मन त्या ठिकाणी राजकारणाकडे वळून घेण्यासाठी जिंकण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी मताधिक्य वाढवण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये आपण बांधणार अशा प्रकारची एक मोठी घोषणा केली होती आणि ती घोषणा खूप मोठी होती, त्याच्यावरती मोठं राजकारण झालं होतं. पण आज तागायत म्हणजे आज 3 टर्म झाले जवळजवळ, आता देशाचे पंतप्रधान हे 3री टर्म पंतप्रधान होऊन गेले, पण आज तागायत मात्र अरबी समुद्रामध्ये एक वीट देखील ठेवली गेली नाहीये. तुम्ही लक्षात घ्या की छत्रपती शिवरायांचं नाव तर फक्त तुम्ही राजकारणापुरती करणार असाल म्हणजे त्या ठिकाणी रेल्वेमधनं जय शिवराय हे नाव आलं पाहिजे किंवा आणखी कुठेतरी तशी घोषणा व्हायला, सिनेमा हॉलमध्ये अशा घोषणा व्हायला पाहिजेत किंवा त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारच्या स्मारकांच्या किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पार्क्सना वेगवेगळ्या संग्रहालयाला आम्ही तशा नावं देणार, वास्तूंना अशी नावं देणार आणि त्या ठिकाणी आम्ही म्हणणार की बाबा आम्ही तर तसं नाही होता कामा नये, त्याचं राजकारण करता कामा नये, तर त्याची त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये अंतर्भावना असली पाहिजे. छत्रपती शिवरायांचं नाव घेताना तुम्ही अरबी समुद्रातल्या त्या ठिकाणी जिथे नरेंद्र मोदींनी कलशाने पाणी ओतलं होतं अनेक नद्यांचं देशातल्या आणलेल्या, तिथे ते आजही ते पाणी त्या ठिकाणी स्थगित थांबलेलं आहे, म्हणजे ते स्टॅक झालेलं आहे की ते विचारतंय की इथे माझ्या छत्रपतींचं स्मारक कधी होणार करून, याच्याबद्दल कोणाला भान राहिलेलं नाहीये. म्हणजे लाज देखील वाटत नाही. म्हणजे नार्वेकरांना मी अक्षरशः म्हणेन की नार्वेकर साहेब तुम्हाला लाज देखील वाटत नाही की तुम्ही या महाराष्ट्रातल्या मुंबईच्या जनतेला फेस तरी कसं करता म्हणजे तुम्ही रोज उठणार, खोटं बोलणार, छत्रपतींच्या नावाने खोटं बोलणार, शिवरायांच्या नावाने खोटं बोलणार आणि निघून जाणार. हे कसं शक्य आहे करून? हे कसं एक्सेप्ट करायचं करून? त्यामुळे हा एक त्यातला एक भाग आहे. मी त्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही छत्रपतीचं नाव मी घेईन नाव, मला आदर आहे या गोष्टीचा. सोयी सुविधाबद्दल देखील बोललं पाहिजे ही माझी त्या ठिकाणी मला अजित चव्हाण पण दिसतात. अजित चव्हाण, आता राष्ट्रवादीकडून असा आरोप केला जातोय की भाजप छत्रपतींच्या नावाने राजकारण करत आहे. छत्रपतींचं नाव घ्यायला कुणाचाच आक्षेप नाहीये, किंबहुना तो सगळ्यांसाठी अभिमानच आहे, पण भाजप ज्या पद्धतीने त्यांचा ते घ्यायची मागणी करतंय ते केवळ आणि केवळ राजकारण आहे. रेल्वेच्या एवढ्या समस्या असताना सुद्धा केवळ छत्रपतींचं नाव समोर येणं, याला काय म्हणायचं?
शरद पवार गटाला जर असं वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासाठी आम्ही राजकारण करतो, जाहीररित्या मी सांगतो, हा महाराष्ट्र आहे, विकासाची कामं होत राहतील. यांच्या काळामध्ये जो विकास अभिप्रेत काय अपेक्षित सुद्धा केला नव्हता सामान्य लोकांनी, तो मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आसपास आज आपल्याला पाहायला मिळतो आहे. तो विकास असाच सुरू राहील, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं उद्घोषणा जर होणार असेल आणि त्यामुळे जर कोणाच्या पोटात दुखणार असेल तर त्याच्या पेकाटात लाथ घालू आम्ही. कुणाच्याही पोटात दुखत नाही अजितजी, कुणाच्याही पोटात दुखत नाहीये. त्या मागणीचं सगळ्यांनी स्वागत केलंय. छत्रपती शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलकलश अर्पण करून केलं होतं की नाही केलं होतं घोषणा? मग ते स्मारक बनलंय का? आज ते स्मारकाच्या नावावरती 3 वेळा देशाचे पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान बनलेले आहेत. त्यामुळे अजितला पहिले विचारा की अजित बाबा ते स्मारक कुठे आहे? ते स्मारक दाखवा ना आम्हाला. नम्रताजी आम्ही कुठे राजकारण करतोय? अजितजींचा आपण मुद्दा ऐकूया. राज्य आपण अजितजींचा मुद्दा ऐकूया. पण त्याला विचारा की हा महाराष्ट्र विचारतोय की ते स्मारक कुठे आहे छत्रपतींचं? त्यांचं तुम्ही नाव घेतलं होतं. राजापूरकर, पूर्ण कार्यक्रमामध्ये तुमचं भाषण ठेवायचं काय अर्धा तास? नाही नाही, बोला ना अजितराव, बोला ना. ही पद्धत आहे का चर्चा करायची? बोला ना अजितराव, हो बोला बोला. तुम्ही एवढा वेळ भाषण करत होतात. अहो बोला अजितराव, भाषण नाही तुमचं ऐकतो आम्ही, बोला. छत्रपती शिवाजी महाराजांचं सागरी स्मारक सुद्धा होईल, 100% होईल. जसं तुम्ही म्हणत होता ना, मंदिर बनाएंगे, तारीख नाही बताएंगे, करून दाखवलं ना, तसंच अरबी समुद्रामधलं स्मारक सुद्धा अतिशय भव्य. त्या मंदिरच्या पेट्या चोरीला गेल्या अजितराव, ते पण करून दाखवलं आपण. थोडस विषय इतका स्पष्ट आहे की मला छत्रपती शिवरायांचं नाव घेताना मान सन्मान आणि अभिमान वाटला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये. हे घडलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये. असा महाराष्ट्र असला पाहिजे. समजलं अजितराव? माझा अधिक चर्चेसाठीचा वेळ गेलेला असताना राजराजापूरकर सातत्याने मध्ये बोलणार असतील तर मी शांत राहतो. अहो तुम्ही उत्तर द्या ना महाराष्ट्राला. छत्रपती शिवरायांचं स्मारक कधी बनणार? यांचा आवाज बंद करा. एक मिनिट राजी, आपण त्यांना मुद्दा मांडून देऊया. आपण त्यांना मुद्दा मांडून देऊया. अजितजी माझा थेट प्रश्न आहे. अजितजी माझा थेट प्रश्न तुम्हाला आहे. अजितजी माझा थेट प्रश्न. अजितजी मला बोलू द्या. तुम्ही अजित चव्हाण माझा थेट प्रश्न तुम्हाला आहे. रेल्वेच्या एवढ्या सगळ्या समस्या समोर असताना, रेल्वेमध्ये गुन्हेगारी वाढलेली असताना, आपल्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना तिथे जाऊन फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्घोषणेचा मुद्दाच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसमोर मांडावासा का वाटतो? रेल्वेच्या इतर समस्या त्यांना मांडाव्याशा का वाटल्या नाहीत? असं नम्रता वागळे तुम्हाला कोणी सांगितलं की रेल्वेच्या इतर समस्या त्यांनी मांडल्या नाहीत तिथे? आमच्या समोर तरी तसं पत्र आलेलं नाहीये. तसं काही त्यांनी मांडलंय असं काही त्यांनी सांगितलेलं नाहीये. उद्या नार्वेकरांनी त्या ठिकाणी काय काय मागण्या केल्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी गेले. त्या मतदारसंघाचे ते आमदार आहेत. ते काय फक्त उद्घोषणा द्या एवढं सांगायला जातील का नम्रता वागळेजी? ऑफिशियल पत्र तर त्यांनी दिलेलं तेवढंच आहे. सुद्धा बोलायचंय काय शिवाजी महाराजांच्या उद्घोषणेचा प्रॉब्लेम आहे? कोणालाही प्रॉब्लेम नाहीये त्या उद्घोषणेचा. एक्सक्यूज मी, कोणालाही प्रॉब्लेम त्या उद्घोषणेचा नाहीये. या पॅनलवरच्या सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या उद्घोषणेच्या बाबतीमध्ये कुणाला काही अडचण असेल, लाच घालू त्याच्या कमरेमध्ये, चालणार नाही अजिबात. कुणालाही अडचण नाहीये. सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. राजकारण यांनी दुसऱ्या विषयामध्ये करावं. शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये बिलकुल आम्ही खपवून घेणार नाही. राहुल नार्वेकर त्या ठिकाणी गेले, अनेक विषय त्यांनी मांडले. त्यातला हा एक विषय आहे, त्याची बातमी होते. पुढारी सारखं मराठी माध्यम या विषयावरती कार्यक्रम करता. नम्रताजी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? काय अलर्जी शिवाजी महाराजांच्या नावाची तुम्हाला? प्रॉब्लेम आम्हाला कुठे येतो माहितीये अजितजी प्रॉब्लेम कुठे येतो आम्ही तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला बकाल स्थानकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्घोष होतो तिथे आम्हाला प्रॉब्लेम येतो. ज्या वेळेला जिथे माणसांचे ट्रेनमध्ये मुडदे पडतात आणि त्या मुडद्या पडलेल्या ट्रेनमध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा उद्घोष येतो तिथे आम्हाला प्रॉब्लेम येतो. ज्या ट्रेनमध्ये एक पुरुष एका महिलेला कमरेचा बेल्ट काढून मारतो आणि तिथे जर छत्रपती महाराजांचा उद्घोष होणार असेल तिथे आम्हाला प्रॉब्लेम येतोय. म्हणून आम्ही हा प्रश्न विचारतोय. या अडचणी आहे उत्तर याचं? नव्हत्या का? मला विचारले प्रश्न. मला मी शिवभक्त म्हणून तुमच्या या धोरणाचा आणि या भूमिकेचाच निषेध करतो नम्रता वागळेजी. हे बिलकुल चालणार नाही. हे सगळं ठीक आहे. ज्या छत्रपतींनी त्याच्या मातीमध्ये शेतकऱ्याच्या शेताचा देताना आणि महिलेच्या आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानच आहे. आमचे राजे आहेत.
आहेत आणि त्यांच्या नावाचा उद्घोष होत असेल, अजितजी ऐकून घ्या आता जरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उद्घोष होत असेल तर आमच्यासाठी ती अभिमानाचीच बाब आहे. सगळ्या देशातनं इथे किंबहुना आंतरराष्ट्रीय प्रवासी इथे येत असतात, जे आज ट्रेनने प्रवास करतात, त्यांच्या कानावरती जर छत्रपतींचं नाव पडत असेल तर ती आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ते होत असेल तर ते चांगलंच आहे. पण तो जो पण आहे ना, त्या पणचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. नार्वेकरांनी तिथं जाऊन फक्त केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना ही उद्घोषणा सुरू करा असं एकमेव सांगितलंय का? अजिबात नाही ना. द्या ना मग त्याचं उत्तर. गेले 100 गोष्टी त्यांनी सांगितल्या असतील. मी नार्वेकरांशी व्यक्तिगत बोललो. आपण नार्वेकरांना प्रश्न विचारला का की तुम्ही काय काय बोललात म्हणून? फक्त या एका विषयावरनं महाराष्ट्रातलं मराठी माध्यम म्हणून पुढारी असा कार्यक्रम करत असेल की शिवाजी महाराजांची उद्घोषणा कोण 4 परप्रांतीय लोकांनी ट्विटरवरती त्याच्यावरती लिहिलं आणि पुढारींनी आम्हाला त्या विषयामध्ये प्रश्न विचारायचे. असं कसं चालेल नम्रताजी? हा महाराष्ट्र पण नम्रताजी, अजितरावांना विचारा की हे तर नार्वेकरांची वैयक्तिक बोलले, तर असं एक निवेदन आहे का जे निवेदन दाखवू शकतील मीडियाला की या सगळ्या विषयावरती आज ते बोलले करून दाखवा ना बघू आम्हाला. हे नाही खपून घेणार आम्ही, बिलकुल नाही, अजिबात नाही, चालणारच नाही, अजिबात नाही. आम्ही राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया घेतलेली होती. राहुल नार्वेकरांनी अधिकृतरित्या कुठेही त्यांनी कुठल्या कुठल्या मागण्या केलेल्या आहेत सांगितलेलं नाही. त्यांच्या मागण्यांचं अधिकृत पत्रक आमच्याकडे आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी केलेली एकमेव मागणी आहे, ज्या संदर्भात या उद्घोषणेचं अधिकृत पत्र आमच्याकडे आलेलं आहे. इतर कुठल्याही मागण्यांचं अधिकृत पत्र त्यांनी दिलेलं नाही. ऑफ रेकॉर्ड या मागण्या केलेल्या आहेत. या बाबतीत त्यांनी ऑफ रेकॉर्ड सुद्धा सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधींनी मला सांगितलेलं नाही. ऑन रेकॉर्ड किंवा ऑफ रेकॉर्ड सुद्धा तुम्ही सांगत असाल तर या शो मध्ये मी तुम्हाला संधी देते. त्यांनी कुठल्या कुठल्या मागण्या केल्यात, 5 मागण्या मला सांगा. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या कानावर घातलेल्या 5 मुद्दे मला सांगा. या शो वरती स्वागत आहे. नम्रताजी, एखादा विषय आपण जेव्हा चर्चेला ठेवतो त्या विषयामधला सगळा संशोधन, सगळं डेटा आपण आधी विचारतो, बरोबर आहे. नार्वेकरांची मुलाखत आपला प्रतिनिधी घ्यायला गेला होता, त्यावेळेला आपण नार्वेकरांना विचारलं पाहिजे. एक सामान्य शिवभक्त म्हणून मला आक्षेप असा वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जर उद्घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या स्थानकामध्ये होणार आहे, अडचण काय आहे? त्याच्याबद्दल कुणालाही नाहीये. त्याचं स्वागतच आहे, त्याचं स्वागतच आहे, त्याचं स्वागतच आहे. नम्रता, मला 1 मिनिट मिळेल का? नम्रता, एकच मिनिट फक्त. हे बघा नम्रता, हे बघा तुम्ही नम्रताने विचारलं ना की तुम्ही मला काय म्हणायचंय की आज मुंबई शहरातल्या लोकलच्या स्टेशनवरती नम्रताजी आज स्वच्छतागृहांची हालत बघा, लेडीज कॉलेजची हालत बघा, एखादी लेडीज सुशिक्षित लेडीज जाणार देखील नाही त्या टॉयलेटमध्ये, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. मग याच्या बाबतीमध्ये एक चांगले स्वच्छतागृह या महिलांसाठी मिळाले पाहिजेत, अशा प्रकारची कुठे एक मागणी दिसली का? मला नाही दिसली. दुसरी गोष्ट, सरेआम रात्री 8, 8:30च्या नंतर, 9च्या नंतर लेडीज डब्यामध्ये कॉन्स्टेबल नाहीयेत, रेल्वे कॉन्स्टेबल नाहीयेत. मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो, असे अनेक उदाहरण दाखवून देऊ शकतो. त्याच्यामध्ये रेल्वे कॉन्स्टेबल त्या ठिकाणी कॉन्स्टेबल असावे, अशा प्रकारची मागणीचं पत्र दाखवलं का? नाही दाखवलं नार्वेकरांनी. माझं म्हणणं एवढंच आहे की राहुल नार्वेकरजी, तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात ना, मग तुम्ही सगळ्यांचे अध्यक्ष आहात, अखंड महाराष्ट्राचे आहात. मग अखंड महाराष्ट्रामध्ये, अखंड मुंबई शहरामध्ये ज्या समस्या भेडसावतात लोकलच्या दैनंदिन विषयामध्ये, त्यासाठी तुम्ही काय काय मागितलं ते दाखवा ना मीडियासमोर आम्हाला. छत्रपती शिवरायांचा तर विषयच नाही, तो तर आमची अस्मिता आहे. म्हणजे भाजपापेक्षा जास्त मोठी अस्मिता ही महाराष्ट्राच्या, एक महाराष्ट्र म्हणून माझी आहे करून, याचा प्रश्नच नाही. अजितला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही मला, आणि भाजपाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आम्हाला. तुम्हाला वाटतं ना की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये जय शिवराय होणार, याचा आम्हाला अभिमान वाटतो. मग याच मुंबई शहरामध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांनी आरमारावर तलवारी फिरवल्या, त्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक कधी होणार? तो अभिमान दाखवा ना मला. खोटं बोला तुम्ही, राजकारण केलं तुम्ही. ज्या लोकांनी आणि हे राजकारण करून तुम्ही ज्या राहुल गांधी बरोबर आहे ना, तो राहुल गांधी शिवप्रतिमा घेत सुद्धा नाही, त्याला जाऊन सांगा आधी. मग तुम्ही आम्ही देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतो, अवमान करतो. आणि अडचणी आणि ते आम्हीच केलं ना, घोषणा आम्हीच केली ना, पूर्णपणे आम्हीच करू. जसं राम मंदिर केलं स्मारक कुठे? 15 वर्ष स्मारक तो राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेत नाही, त्याला जाऊन सांगा आधी. त्याला जाब विचारायची हिंमत आहे का? एक सांगा ते सोडा. 15 वर्षामध्ये स्मारक बनले नाही तुमच्याकडनं, एक वीट देखील लागली नाही.
तुम्ही कुणाला सांगता तुम्ही? आज देखील त्या रायगडावर जाताना त्या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिनासाठी हजारो लाखो तरुणांना पायपीट करावी लागते. सोय देखील नाही प्रॉपर तिकडे. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की शिवराज्याभिषेक दिनासाठी तर जाऊन बघा रायगडावरती छत्रपतीच्या काय अवस्था असते. लाखो तरुण महाराष्ट्रात येतात आणि आम्हाला अभिमान आहे. अभिमान असला पाहिजे. ते बघतो ना आम्ही. तो राहुल गांधी महाराजांचा भर स्टेजवरती शिवप्रतिमा ढुंकून सुद्धा बघत नाही. अक्षरशः तळपायची आणि मस्तकाला मी एक मुंबईकर म्हणून अजित तुम्हाला विचारतोय. काय तुम्ही मला सांगा ना, माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या मुलीला रेल्वेमध्ये सुरक्षा व्यवस्था कधी भेटणार? माझ्या आईला, माझ्या मुलीला, माझ्या बहिणीला रेल्वे स्थानकामध्ये चांगली स्वच्छतागृह कसं भेटणार? आम्ही सरकार माझा भाऊ, माझा मुलगा त्या ठिकाणी रेल्वेमध्ये सुरक्षित प्रवास करतोय याची अभिमान कोण देणार? दोन्ही राजकारण्यांना सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त राजकारण्यांची किंवा कुठल्याही राजकीय पक्षाची जहागीर नाहीये. ते संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी हे म्हणणं हे देशातल्या या राज्यातल्या किंबहुना ज्याला म्हणायचं असेल त्या प्रत्येकाचा तो अधिकार आहे. आज ते रेल्वेमध्ये म्हटलं जावं का? तर हो, नक्की म्हटलं जावं. तो अभिमान आहे आमचा. आणि ते इथल्याच काय लंडन मधल्या ट्रेनमध्ये जरी म्हटलं जात असेल ना, तिथे जरी म्हटलं जात असेल तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण CSMT स्थानकात जर ती उद्घोषणा होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा आदर ठेवलेला होता, ज्यांनी त्या पाटलाचा चौरंगा केलेला होता, ज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये रामराज्य असावं अशी इच्छा व्यक्त करत त्या राज्यामध्ये त्यांच्या स्वराज्यामध्ये रामराज्य केलेलं होतं, त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये खरंच तशी अवस्था आहे का? त्या स्थानकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्घोष सुरू होण्यापूर्वी तशी सुव्यवस्था आहे का? याचा सुद्धा तिथल्या प्रशासनाने थोडासा विचार करावा. तशी व्यवस्था तिथे आणावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या जागेमध्ये उद्घोष होत असेल तो उद्घोष होण्यासाठी तशी व्यवस्था तिथे करावी. छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी त्यांचा उद्घोष होत असेल, त्यांचं सिंहासन जिथे येणार असेल तिथे किमान तशी व्यवस्था असावी अशी एक त्या महाराजांच्या राज्यातला नागरिक म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्यांची किमान अपेक्षा आहे राजकारण्यांकडनं आणि या प्रशासनांकडनं. त्यासाठी आज ह्या चर्चेचा अट्टाहास आम्ही केलेला होता. राजकारणी काय आमच्याकडे बोट दाखवत राहतीलच, कारण आम्ही पत्रकार आहोत आणि प्रश्न विचारणं हेच तर आमचं काम आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार.